नमस्कार श्रोते हो. अनेक लोक घरापुढे किंवा दारापुढे कोहळा बांधतात. कोहळा हे एक फळ आहे. प्राचीन काळी या फळाचा वापर यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी केला जायचा. अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये शोषून घेतो. आपल्या घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल, नजर लागली असेल, एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता या कोहळ्यामध्ये आहे. मित्रांनो, हा कोहळा घरापुढेही बांधतात, दुकानापुढे, ऑफिसपुढे देखील बांधला जातो. मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर त्या विशिष्ट पद्धतीचं, विधीचं पालन केलं नाही तर कोणताही लाभ आपल्याला प्राप्त होत नाही. अनेक जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही कोहळा बांधला होता आणि काही दिवसातच तो सडून गेला, त्यातून पाणी गळू लागले, तर हा अपशकुन तर नाही ना? तर त्याचेही उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता पहा. मित्रांनो, कोहळा खरेदी करताना लक्षात ठेवायची पहिली गोष्ट म्हणजे कोहळा देठ असणाराच असावा. कोहळा आपण स्वच्छ धुवायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर पाटावरती एखादे वस्त्र अंथरवून त्यावरती हा कोहळा ठेवावा आणि त्याच्या एका बाजूला ओम आणि दुसऱ्या बाजूने स्वस्तिक आपण काढायचे आहे. ओम काढण्यासाठी अष्टगंध वापरा आणि स्वस्तिक जे काढायचं आहे त्यासाठी कुंकवाचाच वापर आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर देठापासून ते बुडापर्यंत काजळाच्या मदतीने आपण एक काळी रेघ ओढायची आहे. त्यानंतर हा कोहळा पूजा करण्यासाठी तयार आहे. या कोहळ्याची आपण हळद कुंकू वाहून, थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती आणि अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना, आपल्या कुलदैवतेला प्रार्थना करायची आहे की या कोहळ्याच्या मदतीने आमच्या घराचे वाईट शक्तीपासून, नजर आणि दृष्ट लागण्यापासून रक्षण व्हावे. आणि त्यानंतर हा कोहळा आपण घराबाहेर टांगायचा आहे. आता टांगताना श्रोते हो, लक्षात घ्या, कोहळा टांगल्यानंतर कधीतरी एका आठवड्यातच 8 ते 10 दिवसात तो खराब होतो. अशा वेळी घाबरून जाऊ नका. तुमच्या वास्तूमध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जो नजर दोष असेल, बाधा असेल, ती सर्व सामावून घेण्याची या कोहळ्याची क्षमता संपलेली आहे. त्याची जी एक कॅपॅसिटी होती, क्षमता होती, ती संपली होती. म्हणून तो कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळू लागते. तेव्हा आपण घाबरून जाऊ नका. हा कोहळा फेकून द्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचरा जिथे तुम्ही टाकता तिथे टाकून द्या आणि नवीन कोहळा आणायचा आहे आणि पुन्हा एकदा लावायचा आहे. आता हा खराब झालेला कोहळा आपण चुकूनही आपल्या घरामध्ये आणण्याची चूक करू नका, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर नकारात्मक गोष्टी साठलेल्या आहेत. जर कोहळा अशा प्रकारे सुरुवातीला खूप लवकर खराब झाला तर समजून घ्या की त्याचा योग्य तो वापर चालू आहे, त्याने त्याचे काम अगदी योग्यरित्या केलेले आहे. ही अशुभ ऊर्जा आपण घरातून दूर कुठेतरी लांब फेकून द्यायची आहे. आता तुम्ही जो नवीन कोहळा आणून लावाल तो तुम्हाला जास्त दिवस टिकलेला दिसेल किंवा खूप जास्त तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल, बाधा असेल, नजरदोष असेल तर तो पुन्हा एकदा खराब होऊ शकतो लवकर. त्यानंतर आपण पुन्हा एकदा आणण्याचा त्रास घ्यायचा आहे. एकदा का तुमच्या घरातलं वातावरण निवळलं, नकारात्मक ऊर्जा कमी झाली की कोहळा 6 महिने, वर्षभर, अगदी जास्त काळ सुद्धा टिकून राहतो. लक्षात घ्या, हा जो कोहळा आहे तो शक्यतो आपण लावताना शनिवारच्या दिवशी लावण्याची जी पद्धत आहे ती बरोबर आहे. शनिवारीच कोहळा शक्यतो आपण लावावा, त्याची पूजा करावी आणि ती सुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. जर कोहळा खराब झाला तर नवीन कोहळा जो लावायचा आहे तो सुद्धा शनिवारच्या दिवशीच लावायचा आहे. परंतु एकदा कोहळा लावल्यानंतर पुढे शनी अमावस्या आली, दिवाळी अमावस्या आली, सोमवती अमावस्या आली. आता शनी अमावस्या जी शनिवारी येते तिला शनी अमावस्या म्हणतात. सोमवारी जी येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. लक्षात घ्या, मंगळवारी जी येते तिला भूम अमावस्या म्हटले जाते. तर सोमवारची अमावस्या आणि शनिवारची अमावस्या ही जर आलीच तर त्या दिवशी तुम्ही कोहळा बदलू शकता. बदलणे गरजेचे तुमच्या इच्छेवर आहे. तुम्हाला वाटले तर बदलू शकता, नाही वाटले तर ठेवू शकता. कोहळा लावताना एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या, तो नेहमी घराच्या किंवा व्यवसायाच्या बाहेरच लावायचा आहे. येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्या कोहळ्यावर पडायला हवी अशा प्रकारे तो लावायचा आहे. आणि बाहेरून आपल्या घरात येणारी व्यक्ती
त्या कोहळ्याच्या खालून आली पाहिजे अशा ठिकाणी त्याचे आपल्याला ती बांधायचं आहे, ठेवायचं आहे, त्याची जागा निश्चित करायची आहे. आता हे तुम्हाला मी का सांगतोय, तर बाहेरून जी व्यक्ती घरात येत असते, जर तिच्या मनात जर काही काळं असेल काही, किंवा एखादी काळी जादू ती करणार असेल आपल्यावर, किंवा नजर लागणार असणार, त्या व्यक्तीची नजर लागणार असेल, तर त्या सर्वांना घरात प्रवेश करण्यापूर्वी शोषून घेण्याचे काम हा कोहळा करत असतो. तुम्हाला माहीत आहे का श्रोते हो, की कोहळा कधी लावावा? जर तुमच्या घरातल्या लोकांची सातत्याने चिडचिड होते, घरातले लोक जे व्यवसाय करतायत त्यामध्ये अडचणी येत आहेत, प्रगती होत नाही आहे, आधी प्रगती होत होती मात्र आता तिला ब्रेक लागला आहे, तर अशा वेळेस आपण ही जी बाहेरची बाधा, नजरदोष असू शकतो, त्यामुळे आपण हा कोहळ्याचा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो, ही कोहळ्यासंबंधीची जी माहिती होती मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. हा प्रयत्न तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. धन्यवाद.